पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। प्रकरण 5. युवराजांचा रुसवा। राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावरती वेदोनारायण पुराणिक तसंच शाक्त संप्रदायाचे तांत्रिक उपासकही आले होते. काकाभट्टांनी अभिषेक विधी वैदिक पद्धतीने केला. दानांच्या देकारातही शाक्त संप्रदायिकांची वर्णी लागली नाही. त्यामुळे हा गट चिडून गेला. गटाचा अर्धव्यू निश्चलपुरी राज्याभिषेकानंतर महाराजांना भेटला. राज्याभिषेक विधीबद्दल आपली नापसंती त्यानं तीव्र शब्दात व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार गागाभट्टांनी राज्याभिषेकासाठी निवडलेला मुहूर्त चुकीचा होता. त्यामुळेच गागाभट्ट रायगडावरती आल्यापासून अपशकुन होण्यास सुरुवात झाली. सरनोबत प्रतापराव गुजर नेसरीला मारले गेले. महाराजांच्या पत्नी काशीबाईसह मृत्यू पावल्या. महाराजांच्या मौजीबदनांच्या आदल्या दिवशी रायगडावरती उल्कापात झाला. सुवर्णतुलेनंतर किरकोळ अपघात झाले. सिंहासनारोहणाचा विधी सुरू असता शंभूराजांच्या मस्तकावरून 2 मोते ओघळून पडली. अशा अनेक अपशकुनाची यादी वाचून निश्चलपुरी म्हणाला की 13व्या, 22व्या व 55व्या आणि 65व्या दिवशी अशुभ खेदकारक घटना घडतील. योगायोगानं राज्याभिषेकानंतर बरोबर 12व्या दिवशी मातोश्री जिजाऊ साहेबांचा पाचाडला मृत्यू झाला. अभिषेकाच्या 13व्या दिवसापासून राजगडावरती सुटकी काळा पसरली. जिजाऊ साहेबांना यावेळी 77वे वर्ष सुरू होते. स्वतःच्या पुत्राचा सार्वभौम छत्रपती म्हणून होत असलेला राज्याभिषेक सोहळा या मातेने डोळा भरून पाहिला. उरी बाळगलेले स्वप्न पूर्ण झालं होतं. राजपर पुत्राच्या पाठीशी सावलीसारख्या वावरल्या. शंभूराजांनाही लहानाचं मोठं केलं. किती आघात झेलावे लागले. संकटाशी झुंज घेता घेता उभं आयुष्य वाकून गेलं. आता चिरविश्रांती हवी होती. त्यासाठीच कृतार्थ मनाने या कर्मयोगिनीने राजवैभवाकडे पाठ फिरवली आणि अखेरचा श्वास सोडला. महाराजांच्या चेहऱ्यावरचं हसू कायमचं मावळलं. शंभूराजे तर पार एकाकी पडले. त्यांच्या कोवळ्या मनावरती या मृत्यूने जबरदस्त परिणाम केला. त्यांचं अवघं भावविश्व पार ढवळून निघालं. 2.25 वर्षाचे असताना त्यांचं मातृछत्र कायमचे हरवलं. पण जिजाऊ साहेबांनी त्यांना कधीच मातेची उणीव भासू दिली नाही. शंभूराजे त्यांच्या मांडीवरती लहानाचे मोठे झाले. बाळराजांचे सर्व हट्ट त्यांनी पुरवले. त्यांचे कौतुकही केले. पराक्रम गाजवून आले की सतत मीठमोहऱ्यांनी दृष्ट काढली. संकटात सापडले असता व्रतवैकल्ये केली. उपवासांनी शरीर क्षीण करून घेतलं. वेळोवेळी धीर दिला. पण आता ते सारं संपलं. शंभूराजांच्या पाठीशी उभा असलेला भक्कम आधार आज निखळून पडला. माणूस असताना त्याचं महत्त्व पुष्कळदा जाणवत नाही, पण ते गेलं म्हणजे त्याचं महत्त्व कळतं. जिजाऊसाहेब गेल्या आणि शंभूराजे उघडे पडले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावरती उभे असलेल्या शंभूराजांच्या मनावरती या घटनेमुळे नकळत शाक्त संप्रदायांच्या तांत्रिक उपासनेचा ठसा घट्ट उमटला. अखेर निश्चलपुरीच जिंकला होता. अश्विन शुद्ध पंचमीला बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 1674 महाराजांनी निश्चलपुरीकडून पुन्हा तांत्रिक अभिषेक विधी करून घेतला. 4 महिन्यानंतर माघवद्य पंचमीला गुरुवार दिनांक 4 फेब्रुवारी 1675 शंभूराजांचा उपनयन संस्कार संपन्न झाला. धक्क्यातून सावरलेले महाराज पुन्हा स्वराज्य कार्यात मग्न झाले. शंभूराजेही कारभारात गळून गेले. दिनांक 13 मार्च 1675 रोजी शंभूराजांनी गोपाळ सेट्यांच्या सेटेपणासंबंधीचा तंट्याचा निकाल लावला. त्याबद्दल त्यांना भेटीदाखल 5 होणं गोपाळ सेटने दिले. दिनांक 4 मे 1675 रोजी शंभूराजांनी पुण्याच्या राघव भास्कर सरहवालदाराला आणि जुन्नरच्या राघोबालाल सुभेदाराला लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत. त्यात निळोजी, शंकराजी, विसाजी व त्र्यंबकजी निळकंठराव यांना मिरासपट्टी मागू नये अशी ताकीद दिलेली आहे. दिनांक 7 सप्टेंबर 1675 रोजी सॅम्युएल ऑस्टिन महाराजांना भेटण्यास गडावरती आला. त्यामुळे शंभूराजे महाराजांच्या बाजूला बसलेले होते तशी नोंद त्याने करून ठेवलेली आहे.
युवराज शंभूराजे अशा रीतीने सुरळीत कारभार करीत असतानाच जुळलेली तार खाडकन तुटावी तसं झालं. दिनांक 15 नोव्हेंबर 1675च्या सुमारास महाराज रायगडावरून साताऱ्याला आले आणि अकस्मात मस्तक शूलानं आजारी पडले. पाहता पाहता आजाराचं गंभीर रूप धारण केलं. सुमारे 56 दिवस महाराज आजारी होते. एवढा प्रदीर्घ काळ आजारी पडल्याने स्वाभाविकच हितशत्रूंनी त्यांच्या मृत्यूची अफवा उठवायला सुरुवात केली. इंग्रजांच्या पत्रामध्ये तसा उल्लेख आढळतो. दुर्दैवानं महाराजांच्या या कथित मृत्यूशी शंभूराजांचा संबंध जोडला जाऊ लागला. एका दंतकथेनुसार शंभूराजांचे म्हणे एका मंत्र्याच्या मुलीशी प्रेमसंबंध जोडलेले होते. तिला भेटायला ते रोज रात्री रायगडाखाली जाऊ लागले. ही मुलगी अनाजीपंत सुरनीस यांची होती. महाराजांना हे वृत्त कळताच धक्का बसला. त्यांनी गडाच्या पहारेकरास आज्ञा केली की शंभूराजांनी रात्री गडाखाली जाणं न सोडल्यास त्यांचा कडेलोट करण्यात यावा. चिडलेल्या शंभूराजांनी म्हणे महाराजांवर विषप्रयोग केला. त्यावेळी महाराज साताऱ्याला आजारी पडून मृत्यू पावले, अशी ही दंतकथा. पुढे इंग्रजांच्या काळात एका पत्रात विषप्रयोग शंभूराजांनी केला नसून महाराजांच्या नाव्यानं केला अशी दुरुस्ती केलेली आढळते. आणि शेवटी महाराज मृत पावले नसून जिवंत असल्याचं व पुन्हा पूर्ववत कामाला लागल्याचं इंग्रजांच्या पत्रात लिहिलेलं आहे. नेमकं काय घडलं याबद्दल इतिहास मौन पाळून आहे. पण महाराज साताऱ्याला गंभीररित्या आजारी पडले आणि अनाजीपंतांच्या मनात शंभूराजांबद्दल त्याच काळात दुरावा निर्माण झाला. एवढं मात्र खरं, कदाचित युवराज आणि मंत्री सत्ता यांच्यात मतभेद निर्माण झाले असतील. महाराजांनी मंत्रिसत्तेला उचलून धरलं असेल. त्यामुळे शंभूराजांच्या मनात अडीण उत्पन्न झाली असल्याचीही शक्यता आहे. अस्सल पुराव्यांच्या अभावी निश्चित घटनाक्रम सांगता येत नाही. पण ही तेढ पुढे वाढत गेलेली दिसते. जिजाऊसाहेब निघून जाताच वर्षभरातच ही दुर्दैवी बाब घडावी यालाही निश्चितच अर्थ आहे. जगदंब कृपेने महाराज आजारातून पूर्णपणे बरे झाले. समर्थांनी कल्याण स्वामीबरोबर महाराजांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून प्रसाद पाठविलेला होता. त्यामुळे महाराजांचं मनोबल वाढलं. पण महाराजांच्या भाळी विश्रांती लिहिलेली नव्हती. लगेच कर्नाटक मोहीम त्यांना हाती घ्यावी लागली. सुमारे 1-1.5 वर्ष रायगडापासूनच नव्हे तर स्वराज्यापासूनही दूर राहायचं होतं. त्यामुळे मोहिमेवर निघण्यापूर्वी स्वराज्याची अंतर्गत व्यवस्था लावणं निकडीचं होतं. सारासार विचार करून महाराजांनी मुघलांच्या तोडती मोरोपंत पेशव्यांची नियुक्ती केली. महाराज येईपर्यंत त्यांना स्वराज्याची उत्तर सीमा सांभाळायची होती. हबशी, पोर्तुगीजादी, दर्यावर्दी प्रदेश अनाजीपंताकडे सोपविला गेला. त्यांना पश्चिम सीमा सांभाळायची होती. पूर्वीकडे विजापूरच्या तोंडावरती दत्ताजीपंत नियुक्त केले गेले. राजधानी रायगडावरती यावेळी शंभूराजे व रामराजे सोयराबाई साहेबांचे सुमारे 6 वर्षाचे पुत्र होते. पण शिरस्थाप्रमाणे रायगडचा कारभार युवराजांकडे न सोपविता महाराजांनी ते रावजीपंत सोमनाथांकडे सोपविला. शंभूराजांचे प्रभावळीचा सुभा सुपुत्र केला गेला. आपल्या अनुपस्थित शंभूराजांनी शृंगारपूरला राहून प्रभावळीचा सुभा सांभाळावा अशी आज्ञा महाराजांनी केली. महाराजांच्या माघारी आजवर रायगडाचा कारभार युवराज म्हणून शंभूराजे पाहत होते. यावेळी मात्र त्यांना डावलून ती जबाबदारी रावजीपंतांकडे सोपवली गेली. शंभूराजे निश्चितच दुखावले गेले. मंत्र्यांच्या विशेषतः अनाजीपंतांच्या सल्ल्यावरूनच हे घडलं असा त्यांचा दुर्दैवानं ग्रह झाला. युवराजांच्या महाराजांचं पारडं प्रधान सत्तेकडं अधिक झुकलं होतं. युवराजांचं स्थान एका सुभेदारा एवढं कमी लेखण्यात आलं. शंभूराजांच्या मनात पित्याविषयी आडी निर्माण झाली. प्रधान सत्तेबद्दल संशय उत्पन्न होऊ लागला. आपण एकाकी पडतो आहोत हे प्रकर्षानं जाणवू लागलं. जिजाऊसाहेबांची अनुपस्थिती यावेळी तीव्रतेने जाणवत होती. मनातील कोंडमारा सोबतच घेऊनच शंभूराजे वडिलांच्या आज्ञेनुसार इसवी सन 1676च्या नोव्हेंबर महिन्यात शृंगारपुरी दाखल झाले. या परिसरातच शिकरान होतं. शिकरान म्हणजे शिर्क्यांचा मुलूक, हबशांचं हबसान व फिरंग्याचं फिरगान. तसं शिर्क्यांचं शिरकान येसुबाईंसह रायगड उतरून शंभूराजे सासरच्या गोतावळ्यात आले. रायगडावरती शंभूराजांच्या संदर्भात ते अफवांचं गैरसमजाचं जाळं निर्माण झालं होतं.
ते शंभूराजे एक दीड वर्ष सासरच्या मुलखात राहिले म्हणजे आपोआपच नष्ट होऊन जाईल असं महाराजांना बहुधा वाटत होतं. पण घडलं ते अधिकच दुर्दैवीच घडत गेलं. एकाकीपणाची वेदना सोबत घेऊन शृंगारपूरला आलेले शंभूराजे नियमित व्यायाम, 18 पुराणे, कामदकीचा आणि इतिहासाचा अभ्यास करणं, धनुर्विद्येचा अभ्यास करणं यात वेळ घालवू लागले. इथल्या वास्तव्यात बुधभूषण ग्रंथाचा लेखन त्यांनी केलं. येसुबाई सोबत संसारातही ते रमले होते. पण हे सारं असलं तरी एकाकीपणाची जाणीव त्यांना अस्वस्थ करीत होतीच. अशा मनस्थितीत असतानाच त्यांची गाठ कवी कलशाशी पडली. कवी कलश त्यांच्या वेदनेवरती फुंकर घालू लागला. स्वाभाविकच शंभूराजे मनानं त्यांच्या जवळ गेले. कवी कलश राज्याभिषेकाप्रसंगी उत्तरेहून रायगडे आला होता. आग्रा प्रकरणात त्यांना महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्यामुळे महाराज या गोड प्रसंगी त्याला आवर्जून बोलवलेलं दिसतं. राज्याभिषेकानंतर कवी कलश शृंगारपुराला आला व यावेळी त्यांचा मुक्काम इथेच होता. पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.